आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। आज जो आम्ही पुणे शहराचे खासदार आहेत त्यांना एक पत्र देतोय की सन 2020 रोजी येरोडा याचे ऐतिहासिक वारसा लाभलेला एक शेतकरी माळण ग्रामपंचायतचा एक पुतळा होता। तो ऐतिहासिक आहे, 100 वर्ष जुना। महामेट्रोचं काम पुणे शहरामध्ये काम चालू असताना त्यांना वर्क ऑर्डर मिळाली होती आणि त्यांना सांगितलं होतं की तो शेतकरी दाम्पत्य पुतळा तो व्यवस्थितपणे तिथून स्थलांतरित करावा जोपर्यंत काम होत नाही। ज्यावेळेस मेट्रोचं काम होईल त्यावेळेस तो पुतळा पूर्ववत तिथेच लावण्यात यावा। तो ऐतिहासिक पुतळा होता 100-125 वर्षापूर्वीचा। त्याची आजची दराची किंमत पाहिली तर किमान 100 ते 125 रुपये किमती, 100 ते 125 कोटी रुपयाची त्याची किंमत आहे। तो पुतळा महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी फार बेदर्दीपणाने तोडला। त्याचे पुरावे सहित आमच्याकडे आहेत, फोटो आहेत त्याचे की कशा पद्धतीने पुतळ्याचं नाही का विटंबना करण्यात आलेली आहे। तर पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली आहे, पाहू शकता। हे पुतळ्याला विटंबना झाली, तुकडे तुकडे करण्यात आले, छिन्न विच्छेद। त्याची किंमत 100-125 कोटी रुपये होती। मग आम्ही धनंजय बारातींनी त्यावेळेस त्यांना पकडला, मला कॉल केला, आम्ही सगळे स्थानिक कार्यकर्ते आलो, ती गाडी पकडली आणि महामेट्रोला सांगितलं की मग हे चुकीचं झालेलं आहे, तुमच्यातर्फे तोडण्यात आलेलं आहे। त्यांच्या वर्क ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जर त्या पुतळ्याला काही इजा झाली तर त्या पुतळ्याची भरपाई पूर्ण महामेट्रो करून देणार। आणि त्याच्यानंतर महापौर, तत्कालीन महापौर मोहोळ साहेबच होते, त्यांना पाचारण करण्यात आलं, त्यांना बोलवण्यात आलं, त्यांनी मध्यस्थीचा मार्ग काढला आणि त्यांनी महामेट्रोला सांगितलं की पुतळ्याची भरपाई करून द्या आणि पुतळा हा ब्रॉन्झचा बनणार हे आश्वासन दिलं होतं महामेट्रोनं। त्याच्यासाठी जी कुलकर्णींचं सहीचं पत्रसुद्धा आहे, परंतु आज काय तो ब्रॉन्झचा पुतळा बनविण्यात आलेला नाही आहे। आता आम्ही कानावर उडते ऐकलं आहे की तो फायबरचा पुतळा बसवलेला आहे। 100-125 कोटी रुपयाचा पुतळा तोडून 10-20 हजाराचा पुतळा बसून रडत्याचे अश्रू पोसायचं काम यांनी केलेलं आहे। त्याला आमचा विरोध असणार आहे। येरोडाच्या तर्फे आम्ही येरोडा एकीकरण समिती बनवलेली आहे, त्याच्यामध्ये आम्हाला तो पुतळा पूर्ववत तो ब्रॉन्झचा बनवण्यात यावा, तो बनवून मिळावा आणि पूर्ववत आहे त्या जागेवरच तो बसवण्यात यावा, ही आमची मागणी आहे। येरोडाचं ऐतिहासिक जे माळीण शिल्प आहे हे पूर्णपणे ऐतिहासिक वारसा लाभलेलं शिल्प असून हे येरोडा पुणे शहर पुणे जिल्ह्यातील एकमेव शिल्प होतं। हे तोडण्याचं काम हे येथील स्थानिक नगरसेवकांच्या तसेच महामेट्रोच्या व स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगमताने झालेले आहे। त्याचं तोडून त्याचं मूळ शिल्प अबाधित करण्याचं काम हे मेट्रोने केलं होतं। मेट्रोला ती वर्क ऑर्डर होती की स्थलांतरित करून त्याचं पुनर्वसन हे मूळ स्वरूपात करण्यात यावं, परंतु स्थानिक नगरसेवक असतील, त्यांचं नाव मी आता घेणार नाही, पण स्थानिक 2 नगरसेवकांच्या मदतीने तो पुतळा तोडण्यात आला व त्याची दुर्दशा करून येरोडवासियांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। मुळात त्या संबंधितचे काही पुरावे येरोड्याचे वॉर्ड क्षेत्रीय अधिकारी आहे, येरोड्याचे PS आहे, तसेच संबंधित मेट्रो अधिकारी आहे गावडे, तसेच तेथे डेप्युटी मॅनेजर आहे जयकुमार करके, त्यांच्या काही कॉल रेकॉर्डिंग्स आहे। मी काही दिवसात ते व्हायरल करल व त्या संदर्भात ते पुरावे खुलासे करल। जर तो पुतळा पूर्णपणे ब्रॉन्झमध्ये पुढील 15 दिवसात किंवा 1 महिन्याच्या कालावधीत तो आहे त्या ठिकाणी मूळ जागेवर जर पुनर्स्थापित करण्यात आला नाही तर आम्ही संपूर्ण येरोडा एकीकरण समिती ही त्या ठिकाणी तीव्र असं आंदोलन करत व ते सगळे पुरावे मी मीडियाला प्रेस कॉन्फरन्स करून जाहीर करत व त्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी करत। मुळात त्यावेळेस तत्कालीन महापौर पुण्याचे मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी त्या जागेची VG कुलकर्णी यांना घेऊन पाहणी केली। त्या संबंधित विरोधी पक्षनेते दीपालीताई धुमाळ, स्थानिक आमदार सुनील डिंगरे यांना याबाबत आम्ही पत्र पाठपुरावा केला होता, परंतु त्याच्यावर आज तागायत कोणतीही कारवाई झालेली नाही आहे। आमचं म्हणणं हेच आहे की तो शेतकरी माळीण दाम्पत्य पुतळा हा कष्टकऱ्यांचं, गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं एक प्रतीक आहे। त्यामुळं महाराष्ट्र एकीकरण समिती जशी आहे त्याचप्रमाणे येरोडा एकीकरण समिती सर्वधर्मीय, सर्वपक्षीय, सर्व नागरिक आम्ही एकत्रित आलेलो आहे आणि हा लढा हा आमच्या येरोड्यावासियांचा आहे व आमच्या ऐतिहासिक एकात्मतेचा आहे। त्यामुळं येत्या काळात तीव्र आंदोलन उभारून यांना हा जाब विचारला जाईल। येरोडा परिसराची वेगवेगळ्या कारणासाठी ओळख आहे, जसं तारकेश्वर मंदिराचं पांडवकालीन, त्याचं आगकन पॅलेस आहे, येरोडा जेल आहे।
पण त्यासह अत्यंत महत्त्वाचं त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही असं कामगार पुतळा येरवडा पर्णकुटी चौकामध्ये होतं. जे महात्मा फुलेंच्या काळामध्ये येरवड्याचं ब्रिज जेव्हा बांधलं गेलं होतं तर 100 वर्षापूर्वीचं ते कामगार दाम्पत्य ते पुतळा त्या ठिकाणी होता. तो ब्रांचचा होता. मेट्रोच्या उभारणीकरता ते पुतळा काही कारणास्तव काढण्यात आला होता. अशा ॲग्रीमेंटवरती की काम झाल्यावरती पुन्हा त्याच ठिकाणी ते ब्रांचचाच पुतळा प्रस्थापित केला जाईल, उभारला जाईल. मात्र मेट्रो सुरू आता 2 वर्ष झालेले आहे. पुतळ्या काढताना जी विच्छिन्न करून काढला आणि आता रिप्लेसमेंट म्हणून त्या बदल्यात फायबरचं पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार आहे असं आम्हाला कळतं आहे. त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या जनता दरबारमध्ये खासदारांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की या पुतळा लवकरात लवकर लागावा आणि तो ब्रांचचाच असावा आणि जी काही आमची येरवड्याची ओळख आहे ती तशीच अबाधित राहावी अशी आमची या येरवडा एकीकरण समितीच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. आमचा शेतकरी पुतळा बसवला नाही आहे आणि येरवडा नागरिक कृती समिती नसून आमची येरवडा एकीकरण समिती आहे. आज गेले आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते येरवड्याच्या हितासाठी मांडत आहे. पण तत्कालीन महापौर त्यावेळेस असताना मुरली अण्णांनी शब्द दिला होता की आम्ही हे काम करून घेऊ, पण ते काम झालेलं नाही. आतापर्यंत गेली 6 वर्ष झालेली आहे. तर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पण दिरंगाई केलेली आहे. आमची येरवडा एकीकरण समिती भ्रष्ट नाही आहे. आम्ही प्रामाणिकपणे येरवड्याच्या हितासाठी काम करतोय. म्हणून हा पुतळा लवकर बसवण्यात यावा कारण की आमच्या येरवड्याची शान आहे. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.